श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. श्री दुर्गा सप्तशती अध्याय तिसऱ्या अध्यायामध्ये महिषासुराच्या वधाचं वर्णन आलं आहे. या अध्यायाचं नित्य पठन श्रवण जर केलं तर घरातील वास्तुदोष नष्ट होतात, शत्रुपीडा कधीच होणार नाही. मागील अध्यायात आपण पाहिलं महिषासुराच्या विशाल सेनेचा देवीनं एकटीनं विनाश केला. राक्षसांचं सैन्य मारलं जात आहे हे बघून चिक्षुर नावाचा महादैत्य देवीवर चाल करून गेला. संग्रामी देवीवरती सोडी दैत्य असे शर, मेरूच्या शिखरी जैसा जलवर्षाव होतसे. चिक्षुर राक्षस देवीवरती बाणांचा वर्षाव असा करू लागला जसं सुमेरू पर्वतावर पाणी बरसत आहे. प्रत्युत्तरात देवीनंही मग बाण सोडले. त्याचे बाण तिने तोडून टाकले. त्याचे घोडे सारथी यांनाही मारलं. तसंच त्याचा धनुष्य आणि त्याचा उंच जो झेंडा होता त्याला देखील तोडून खाली पाडलं. धनुष्य तुटल्यानंतर, घोडे आणि सारथी मेल्यानंतर असुर ढाल आणि तलवार घेऊन देवीवर चालून आला. त्यानं आपली धारदार तलवार देवीचं वाहन सिंहाच्या मस्तकावर प्रहार केला आणि त्यानं मोठ्या ताकदीनं देवीच्या हातावर देखील वार केला. परंतु हाताला स्पर्श होताच दैत्याच्या तलवारीचे तुकडे तुकडे झाले. यामुळं दैत्याला अजून क्रोध आला आणि मग त्यानं शूल हातामध्ये घेतला आणि भद्रकालीवर फेकला. देवीनं देखील प्रत्युत्तरात एक शूल फेकला आणि महाअसुराच्या शूलाचे 100 तुकडे झाले आणि चिक्षुराचे प्राणही घेतले. चिक्षुर मेल्यानंतर देवतांना त्रास देणारा चामर नावाचा राक्षस हत्तीवर स्वार होऊन देवीशी लढायला तयार झाला. त्यानं येताच शक्ती अस्त्राची योजना केली आणि देवीवर फेकलं. देवीनं मात्र आपल्या हुंकारानं त्या अस्त्राचे तुकडे करून टाकले. शक्ती अस्त्र तुटलेलं बघून दैत्य क्रोधित झाला, लालबुंद झाला. त्यानं मग शूल फेकलं. देवीनं शूल देखील तोडून टाकलं. त्यानंतर देवीचं वाहन सिंह त्याने ओढून त्याच्या वाहनावर म्हणजेच हत्तीच्या मस्तकावर वार केला. सिंह मग चामर राक्षसाशी देखील युद्ध करू लागला. युद्ध करता करता त्यानं हत्तीवरून त्याला जमिनीवर पाडलं आणि एक मोठी गर्जना केली. आपल्या पंजानं त्यानं त्याचं शिर धडापासून अलग केलं. यानंतर देवीनं उदग्र आणि कराल यांचाही वध करून टाकला. संतापलेल्या देवीनं गदेनं घाव घालून उद्धताचे तुकडे केले. तसंच गोफणीनं बाष्कलाचा आणि बाणांनी ताम्राचा आणि अंधकाचा वध केला. उग्रास्य, उग्रवीर्य, महाहनू या तिघांना त्या त्रिलोचना परमेश्वरीनं त्रिशूलानं मारलं. बिडाल नावाच्या राक्षसाचं डोकं तिनं तलवारीनं छाटलं. दुर्धर व दुर्मुख अशा दोघांना बाण सोडून यमघरी पाठवलं. असा सैन्याचा नाश होताना बघून महिषासुराने रेड्याचं रूप घेतलं आणि मग तो देवीच्या गणांवर धावला. सेना संहारता ऐशी रेड्याचे रूप घे खल, महिषासुर देताप देवीचे गण त्रासले. हुंदाळा देत कोणाशी खुरांनी मार देतसे, पुष्ट शिंगे कोणा मारी वेगाने मरती कुणी. महिषासुरानं काय केलं? रेड्याचं रूप घेतलं. कधी तोंडाच्या फटकाऱ्यानं, कधी लाथांनी, कधी खुरांनी, शेपटीच्या फटकाऱ्याने, शिंगांनी कितीतरी गणांना मारून यमघरी पाठवलं. पुष्कळांना वेगानं धावून, आरोळ्या ठोकून, तसंच जोराचे निश्वास सोडून जमिनीवर पाडलं. अशा प्रकारे तो राक्षस गणांना मारून सिंहाला मारण्यासाठी धावला. तेव्हा अंबिकेचा राग अनावर झाला. तो दैत्यसुरा संतापून खुरांनी जमीन उकरू लागला व शिंगांनी मोठमोठे पर्वत उपटून फेकू लागला. आरोळ्या ठोकीत सुटला. त्याच्या धावण्याच्या वेगानं भूमी उकरली जाऊन तडे गेले. शेपटीच्या तडाख्यानं समुद्र खवळून पृथ्वी बुडवण्यास सरसावला. असा तो महाक्रूर दैत्य धावून येताना पाहून चंडिका त्याला मारण्याकरता क्रुद्ध झाली. तिनं फास टाकून त्याला जकडून ठेवला. तेव्हा त्यानं ते रेड्याचं रूप टाकून दिलं आणि तो क्षणात सिंह बनला. त्याच्यावर धावून हाती तलवार घेऊन त्याचे शिर अंबिका तोडणार एवढ्यात सिंहाच्या जागी एक तलवार घेतलेला पुरुष दिसला. तिनं त्याच्यावर बाण मारण्यास आरंभ करताच तो पुरुष अदृश्य होऊन एक मोठा हत्ती झाला. त्यानं सोंडेनं देवीच्या सिंहाला विळखा घातला. मोठ्या मोठ्याने चित्कार करू लागला. तेव्हा देवीनं तलवारीच्या घावासरशी ती सोंडच कापून टाकली. पुन्हा त्यानं रेड्याचं रूप घेतलं आणि तिन्ही लोकात मोठी खळबळ उडून दिली. तेव्हा संतापलेल्या जगन्माऊलीनं पुन्हा पुन्हा मदिरा पिण्यास प्रारंभ केला. डोळे तांबारलेली ती देवी खदखदा हसत सुटली. तो वीरोत्तम गर्विष्ठ राक्षस तो देखील जोरजोरानं गर्जना करू लागला. शिंगांनी पर्वत उपटून तो देवीवर फेकीत सुटला. ते पर्वत देवीने
बाणांनी छिन्न विछिन्न केले. मग ती मदिरेचा अंमल बसल्यामुळे लाल होऊन नशेमुळे अडखळत बोलू लागली. देवी म्हणाली, अरे मूर्खा, माझी ती मदिरा पिऊन संपेपर्यंत तू क्षणभर गर्जना कर. नंतर माझ्या हातून तू मेलास म्हणजे देवच गर्जना करतील. ऋषी पुढे बोलू लागले आणि चपळाई करून देवीनं त्याच्या अंगावरती उडी घेतली. त्याच्या गळ्यावर पाय देऊन शूलानं टोचू लागली. देवीच्या पायातळी दबला गेला असतानाही तो मुखावाटे मूळच्या राक्षसाच्या रूपात बाहेर येऊ लागला. तेव्हा अर्ध्यावरच देवीनं शौर्यानं प्रतिकार केला. रेड्याचे मुख फोडून बाहेर येतसे नर, देवीने निजशक्तीने येता अर्धा निरोधिला. तरी तो धावला जेव्हा तलवार धरी करी, मस्तक तोडी दैत्याचे महिषासुरमर्दिनी. देवीबरोबर तो युद्ध करत होता तेव्हा देवीनं एका भल्या मोठ्या तलवारीनं त्याचा शिरच्छेद करून त्याला खाली पाडलं. हे दृश्य बघताच सर्व दैत्यसेना हाहाकार करीत पळत सुटले. देवांना मोठा आनंद झाला. गंधर्व गाऊ लागले, अप्सरा नाचू लागल्या. ऋषींसह सगळे देव त्या देवीची स्तुती करून तिला संतुष्ट करू लागले. महिषासुराच्या वधाचा दुर्गा सप्तशतीतील 3रा अध्याय या ठिकाणी समाप्त होतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री दुर्गा सप्तशती अध्याय 4. 4थ्या अध्यायामध्ये महिषासुराच्या वधानंतर इंद्रासह सर्व देवांनी देवीची जी स्तुती केली तिचं वर्णन आलं आहे. या अध्यायाचं नित्यपठन श्रवण केलं असता देवीचं वास्तव्य आपल्या घरामध्ये राहील. महिषासुराच्या वधानं आनंदित झालेले सर्व देव, महापराक्रमी दृष्ट असा तो दैत्य सैन्यासहित देवीकडून मारला गेला हे बघून मस्तके झुकून वाकून हात जोडून देवीची स्तुती करू लागले. सर्व देवांची एकवटलेली शक्ती हेच जिचे शरीर आहे व जिने आपल्या शक्तीने चराचराला व्यापले आहे, तसेच सर्व देव आणि महर्षी जिची पूजा करतात अशा त्या अंबिका देवीला आम्ही भक्तिपूर्वक शरण आहोत. ती आमचे कल्याण करो. जेचा अद्वितीय प्रभाव आणि सामर्थ्य याचं वर्णन ब्रह्मा हरिहरांना देखील करता येणार नाही अशी ती चंडिका अखिल जगाचं पालन करून अशुभाच्या भयाचा नाश करणारी हो. पुण्यवंता घरी लक्ष्मी, पाप्या घरी अलक्ष्मी. ज्ञानवंताच्या हृदयातली बुद्धी, सज्जनांच्या मनातील श्रद्धा, कुळवंतांचे सौजन्य अशा हे देवी तुला आम्ही नमन करीत आहोत. तू या विश्वाचा सांभाळ कर. तुझं हे अकल्पनीय रूप, राक्षसांचा नाश करणारा तुझा पराक्रम, रणांगणात देव आणि राक्षस यांच्या उपस्थितीत जी अद्भुत कृत्ये तू केलीस याचं वर्णन आम्ही कोणत्या शब्दात करावं. तू आहेस सर्व जगाची मूळ, गुण उपजवणारी तरीही दोषांपासून अलिप्त, विष्णू आणि शंकर यांना नवमजलेली, सर्वांचा आधार. हे जग तुझा फक्त एक अंश आहे. अविकारी आदी प्रकृतीसुद्धा तूच आहेस. सर्व यज्ञ यागांमध्ये देवांना तृप्त करण्यासाठी जो स्वाहा असा उच्चार करतात, पितरांच्या तृप्तीसाठी स्वधा असा उच्चार करतात, ही दोन्ही तुझीच रूपे आहेत. मुक्ती देणारी तू, महाव्रते तू. इंद्रियांना वश करून तत्वचिंतन करणाऱ्या मोक्षार्थी भक्तगणांना इष्ट अशी जी श्रेष्ठ ब्रह्मविद्या आहे ती भगवती देखील तूच. हे देवी, शब्दात तू आहेस. पवित्र असा ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद यांना आधार तूच. वेदत्रयी आणि भगवती तूच आहेस. सर्व जगाचे व्यवहार चालत ठेवणारी वार्ता तूच आणि अखिल जगताची संकटहारिणी देखील तूच आहेस. शास्त्रांचे मर्म जाणणारी बुद्धी, प्रपंच सागरातून पार नेणारी दुर्गा स्वरूप नौका, अप्रमेय सामर्थ्यशाली विष्णूच्या अंतःकरणातील श्री भालचंद्र शिवानं अंगीकारलेली गौरी देखील तूच आहेस. स्मित करणारं चंद्रबिंबासारखं पण सोनेरी असं तुझं मुख पाहून महिषासुरानं तुझवर प्रहार केला हे मोठं नवलच आहे. रागानं भुवया उंचावलेलं बालचंद्रासारखं तरीही विकराळ असं तुझं मुख पाहता क्षणीच त्या महिषाचा प्राण गेला नाही हे सुद्धा नवलच आहे. कारण क्रोध आलेल्या मृत्यूला पाहून देखील जिवंत राहील असा कोण आहे? माऊली, आता सर्वांवर तू प्रसन्न हो. तू राग धरलास तर कोळे नष्ट होतात हे प्रत्यक्ष पाहिलं. कारण महिषासुराचा तू समूळ नाश केला. उत्कर्ष करून देणारी तू ज्याच्यावर कृपा करतेस त्याला धनदौलत मिळते, मान सन्मान मिळतो, यश मिळतं. सर्वजण त्याच्या कुटुंबात सुखी होतात, त्याला पत्नी संतती हे सुख मिळते. अगं दुर्गा माते, तुझी आठवण काढता क्षणी सर्व प्राण्यांचं भय पळून जाते. जो एकाग्र मनानं तुझं स्मरण करतो त्याला तू सद्बुद्धी देते. दारिद्र्य, दुःख, भीती घालवणारी तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे बरं? सर्वांवर उपकार करणारी
दयाळू देखील तूच आहेस. हे राक्षस मेल्यामुळे जग सुखी झालं. यांनी नरकात जाण्यासारखी पापे केली असली तरीही त्यांना लढाईत मरून वीरगती मिळावी आणि ते स्वर्गात जावेत म्हणून तू त्यांना मारलं आहेस. तू फक्त नजरेनंच या राक्षसांना जाळू शकली नसतीस काय, पण ते दृष्ट शत्रू असले तरी त्यांना सद्गती मिळावी याच हेतूनं ते हे युद्ध केलं. तुझ्या चमचमणाऱ्या तलवारीच्या तेजानं, शूळाच्या प्रखर प्रकाशानं हे राक्षस आंधळे झाले नाहीत, कारण ते चंद्रासारखे तुझे मुख निहाळीत होते. माऊली, दृष्टांची पापे नाहीशी करण्याचा तुझा स्वभावच आहे. अकल्पनीय, अतुलनीय असं तुझं रूप आहे. देवांनाही हरवणाऱ्या या राक्षसांना मारण्या एवढा तुझा पराक्रम असून सुद्धा तू त्यांच्यावर दयाच दाखवली. तुझ्या पराक्रमाची बरोबरी कोण करेल? त्याचप्रमाणे शत्रूंना भयदायक असं तुझं मनमोहक लावण्य तरी कुठे असेल? हे वरदे देवी, मनात कृपा आणि युद्धात क्रूरपणा हे दोन्ही गुण तुझ्याच ठिकाणी एकत्र नांदतात. महिषासुराला मारून शत्रूंना स्वर्गात पाठवून तू त्रैलोक्याचे रक्षण केलेस. त्यांनी उत्पन्न केलेली भीती तू नष्ट केलीस. आम्ही तुला वंदन करतो. हे माऊली, तू शूळानं, तलवारीनं, घंटेच्या नादानं, धनुष्याच्या दोरीच्या तनत्कारानं आमचं रक्षण कर. हे चंडिके, तुझ्या हातीचा शूल फिरवीत पूर्वेकडून, पश्चिमेकडून, दक्षिणेकडून तसंच उत्तरेकडून आमचं रक्षण कर. तुझी मनोहर, सौम्य, अतिभयान अशी जी रूपं आहेत त्या रूपात तू आमचं रक्षण कर. अंबे माते, तुझ्या हातातल्या तलवार, शूळ, गदा वगैरे शस्त्रांनी आमचं रक्षण कर. अशा तऱ्हेनं जगतारिणीची स्तुती करून देवांनी नंदनवनातील दिव्य फुलांनी, सुगंधी द्रव्यानं तिची पूजा केली. सर्व देवांनी भक्तीनं दिव्य धूप अर्पण केला. तेव्हा ती सुमुखी त्या नम्र देवांना म्हणाली, तुमचे मनी जे इच्छा मागावा वरतो मला. तुम्हाला जे हवे आहे ते मजकडे मागा. तेव्हा देव म्हणाले, भगवती पूर्ण केले नुरले काही मागणे, महिषासुर तो वैरी ठार केला तुवारणी. माते भगवती, तू आमच्यासाठी सर्व काही केले आहेस. मागावायचे आता काही राहिलेच नाही. आमचा शत्रू महिषासूर मारला गेला आहे. तथापि हे महेश्वरी, जर वर द्यायचाच असेल तर आम्ही तुझला हाक मारली किंवा विसरलो तरी आमची बिकट संकटे नष्ट कर. हे प्रसन्न वदने, जो या स्तुतीनं तुला आळविल त्याला धन, वैभव, संपत्ती, स्त्रिया मुबलक दे. अंबे माते, तू प्रसन्न आहेस. तू नेहमीच आमचा उत्कर्ष कर. ऋषी पुढं सांगतात, राजा, देवांनी स्वतःसाठी आणि जगासाठी प्रसन्न करून घेतलेली भद्रकाली तथास्तु म्हणून बोलून दिसेनाशी झाली. हे राजा, त्रैलोक्याचं कल्याण करू इच्छिणारी देवी देवांच्या शरीरातून कशी प्रगटली हे मी तुला सविस्तर सांगितले आहे. नंतर पुन्हा काही काळानं दुष्ट दैत्यांचा, शुंभाचा, निशुंभाचा वध करण्यासाठी गौरीच्या देहातून ती कशी अवतरली, देवांच्या रक्षणाकरता, लोकांच्या उपकारासाठी ती कशी उत्पन्न झाली हे सांगतो. श्री दुर्गा सप्तशती अध्याय 4 समाप्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.